हुपरी नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध सुरू असलेले उपोषण पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा। हुपरी तालुका हातकणंगले येथे गेली 3 दिवस सुरू असलेले आमरण व नग्न उपोषणास बसलेले अखिल भारत हिंदू महासभेचे शहर अध्यक्ष संजयराव पाटील, कोल्हापूर जिल्हा अखिल भारत हिंदू महासभेचे उपाध्यक्ष रमेशराव भोरे यांचे आज हुपरी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या टीमने मध्यस्थी केल्याने हुपरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अज्ज नरळे यांना क्लंबिंग टेंडर रद्द करावे लागले। या टेंडर विरोधात आमदार अशोकराव माने, मनसे जिल्हाप्रमुख दौलतराव पाटील, हातकणंगले शिवसेना प्रमुख अजितराव सुतार, माजी पक्षप्रतोद माजी नगरसेवक रफिक मुल्ला, माजी नगरसेवक सुभाष कागले, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव खाडे, नागेश कौदांडे यांनी कलेक्टरसो त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला असता त्यावर कलेक्टर यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन मुख्याधिकारी यांना तातडीने दप्तर घेऊन कलेक्टर ऑफिसला बोलावून घेऊन हा तोडगा काढण्यासंदर्भात सूचना केल्या व चाललेले टेंडर हे बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्याने मुख्याधिकारी अज्ज नरळे हे उपोषण स्थळी भेट देण्यास सुद्धा आले नसल्याने आज अखेर हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना मध्यस्थी करावी लागली व हा उपोषणाचा विषय सामंजस्याने संपुष्टात आणण्यात पोलीस निरीक्षकांना यश आले व गाव बंद मागे घेऊन आपले व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांनी दिले। अखेर मुख्याधिकारी अज्ज नरळे यांनी उपोषण स्थळी भेट सुद्धा दिली नाही। इतका मोठा दबाव जर एका शासकीय मुख्याधिकाऱ्यांच्या वर येत असेल तर गावातील सामाजिक काम किंवा विकासभिमुख काम करत असताना लोकांना त्याचा किती त्रास होत असेल याचे जिवंत उदाहरण आज मुख्याधिकारी यांनी घालून दिले। प्रशासकीय कारकिर्दीमध्ये कशाप्रकारे काम यांनी केले असेल हा देखील संशयास्पद मुद्दा आहे। कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुंभार, हुपरी रेंदाळ। जरा सगळी पैसे वाहून जरा रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती जी निविदा आहे ना आपली आता ऑनलाईन सदर जाहीर निविदा तांत्रिक कारणास्तव निवेदन प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी। आपला विषय आणि अंतर्गत सदर जाहीर निविदा तांत्रिक कारणास्तव निवेदन प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी। आपला विषय ऑनलाईन उडवलं होता आता ऑनलाईन बघितलं कोणी पण तिथं रद्द झालं दिसतंय खाली। वतीनं आमची उपोषण करण्याला विनंती आज या ठिकाणी हुपरी नगरपालिकेने जो काय संगनमतानं एक चुकीचा पायंडा पाडण्याचं काम केलं होतं त्याला विरोध म्हणून आणि ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने चालू आहे याला विरोध म्हणून याचा निषेध म्हणून या ठिकाणी हिंदू महासभा या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी याचे शहर प्रमुख संजय पाटील, याचे जिल्हा उपप्रमुख
रमेश भोडे हे 2 कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसले. याच पद्धतीनं या भागाचे लोकप्रिय आमदार अशोकराव माने यांनी देखील त्या ठिकाणी आपलं पत्र दिलं होतं कलेक्टरना की टेंडर रद्द करावं म्हणून. आम्ही एक 6 लोकांनी, मी असेल, सुभाष कागले आहेत, दौलतराव पाटील आहेत, अशोकराव खाडे आहेत, रफिक मुल्ला आणि नागेश कौंदाडे, आम्ही देखील पत्र दिलं होतं की टेंडर प्रक्रिया चुकीची आहे, ती रद्द करावी. इथले स्थानिक ठेकेदार त्यांनी देखील पत्र दिलं होतं की चुकीच्या नियमाटी घालून टेंडर फ्लॅश केलंय, ते रद्द करावं. सगळ्यांच्या प्रयत्नाला आज या ठिकाणी यश आलं आहे. आमदार अशोकराव माने बापूंनी मला सांगितलं होतं की 1 तासाच्या आत ते रद्द केलं जाईल. कलेक्टरने त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं, अन्यथा गावात उद्रेक होईल. आज प्रशासनानं त्याची दखल घेतली आणि हे टेंडर रद्द केलं. त्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी यात महत्त्वाची भूमिका हक्के साहेब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आज या ठिकाणी जे काही नगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पळ काढला. एकही इथं अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आला नाही. पण या ठिकाणी पोलीस अधिकारी, त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले. या पोलीस कर्मचारी बांधवांनी आमच्या गावाची काळजी केली, परंतु या गावच्या लोकप्रतिनिधींनी किंवा त्या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेत नाही, याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो.